वेलकम स्टुडंट्स. आपण आज मेजरमेंट ऑफ वर्क ॲज पर IS 1200. तर जे काही बिल्डिंगचे वेगवेगळे एलिमेंट्स असतात, उदाहरणार्थ अर्थवर्क, PCC, RCC, मॅसोनरी वगैरे. तर ते जे मेजरमेंट आहेत, तर ते मेजरमेंट आपण कशामध्ये मोजू किंवा त्याचं जे काही इंडियन स्टँडर्ड IS 1200नुसार जे काही आपण युनिट वगैरे, तर त्यासाठी कोणते कोणते युनिट वापरणार आहोत प्रत्येकासाठी. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टर किंवा गव्हर्मेंट ऑफिसर वगैरे अशा पदावर जेव्हा असू, तर सर्व टोटली आपल्याला जे काही एलिमेंट्स असतात, तर त्या एलिमेंट्स आपल्याला जे काही युनिट आहे, तर त्या युनिटनुसार आपल्याला कामं करावं लागत असतात. तर जे काही युनिट्स वगैरे आहेत, तर ते युनिटचा आपण आज अभ्यास करणार आहोत. त्याआधी जे काही मागच्या लेक्चरला जे काही झालं आहे, तर ते बघणार आहोत आपण शॉर्टमध्ये. मागच्या लेक्चरला आपण जे काही चेकलिस्ट वगैरे असतात, म्हणजे जे काही एलिमेंट्स आहे वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चरसाठी, लोड बेरिंगसाठी, नंतर फ्रेम स्ट्रक्चरसाठी, तर वेगवेगळे जे काही चेकलिस्ट आहे, तर त्या चेकलिस्ट आपण बघितली होती. तर एखादी जर स्ट्रक्चर, म्हणजे आता उदाहरणार्थ चेकलिस्ट ऑफ आयटम ऑफ वर्क इन फ्रेम स्ट्रक्चर. आता जे काही फ्रेम स्ट्रक्चर आहे, तर फ्रेम स्ट्रक्चरसाठी चेकलिस्ट कोणती आहे, तर त्याच्यामध्ये काय काय येतं की साईट क्लिअरन्स. सुरुवातीला साईट क्लिअरन्स म्हणजे काय, तर पूर्ण जी काही ज्या लँडवर किंवा ज्या जमिनीवर आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत, तर ती साईट पूर्ण क्लीन केली जाते. त्यानंतर एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. त्यानंतर जे काही फाउंडेशन जे काही आहे, म्हणजे फाउंडेशनसाठी एक्सकॅव्हेशन म्हणजे काय, तर खड्डे वगैरे जे काय म्हणतो आपण, तर ते एक्सकॅव्हेशन आपण करणार आहोत. आणि त्या खड्ड्यांमध्ये आपण काय आहे की फाउंडेशन म्हणजे जे काही जो काही बिलो द पार्ट ऑफ द स्ट्रक्चर जो काही असतो, त्याला आपण फाउंडेशन म्हणतो, फुटिंग म्हणतो. तर ती फुटिंग आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. ओके. नंतर आहे PCC, जो काही खोदकाम आपण केलेलं आहे, जे काही एक्सकॅव्हेशन आपण केलं आहे, खड्डे आपण जे केले, तर त्याचा जो काही पहिला पार्ट असतो म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, हा पहिले आपण त्या फुटिंगमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यानंतर फाउंडेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. पुढे आहे RCC इन फुटिंग, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट इन फुटिंग. आता जे काही फुटिंग वगैरे आहे, तर फुटिंगमध्ये काय करतो आपण की जे काही स्टील वगैरे आहे, तर ते प्रोव्हाइड करावं लागतं आपल्याला. ओके. त्याची जी काही क्वांटिटी वगैरे आहे, तर ती लेन, ब्रीड, डेप्थ ज्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत, तर तशी आपण ती कॅल्क्युलेट करू. जे काही स्टील आहे ते कसं मोजणार आहोत ते सुद्धा आपण बघितलं होतं. तर हे डिटेलमध्ये आपण मागच्या लेक्चरला बघितलं. अजून त्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत. प्लीन बीम दिलेला आहे, तर प्लीन बीम त्यानंतर आपण काय आहे की जो काही फुटिंग वगैरे होईल, तर फुटिंग झाल्यानंतर काय आहे की प्लीन बीम सुरुवातीचं जे काही पूर्णपणे जे काही एक्सकॅव्हेशन वगैरे झाल्यानंतर, फुटिंग वगैरे झाल्यानंतर काय आहे की प्लीन बीम आपण त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करणार आहोत. आणि दिस आयटम इज मेजर्ड इन मीटर क्यूब. आता मीटर क्यूबमध्ये जे काही प्लीन बीम आहे, तर तो आपण मोजणार आहोत. म्हणजे मीटर क्यूब म्हणजे काय की लेन, ब्रीड, डेप्थ. ओके. आणि ते प्लीन बीम वगैरे झाल्यानंतर ती प्लीन मुरुमने वगैरे भरू. त्यानंतर काय आहे, पुढचा जो काही एलिमेंट आहे, वरती जाऊन जे काही कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण कॉलम कन्स्ट्रक्ट करणार आहोत. आता जो काही पूर्ण लोड आहे बीमचा आणि स्लॅबचा, तर तो कशावर ट्रान्सफर होणार आहे, कॉलमवर. ओके. तो कॉलममार्फत जो काही लोड आहे, तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे. तर जो काही लोड बेरिंग आहे, त्यामध्ये कॉलम नसणार आहे, बीम नसणार आहे. पण जो काही फ्रेम स्ट्रक्चर, त्याच्यात बीम, कॉलम सर्व असणार आहे. ओके. तर त्याची जी काही क्वांटिटी, तर ते आपण शिकलो मागच्या लेक्चरला की त्याच्यात आपण मीटर क्यूबमध्ये त्याला मोजणार आहोत. त्यानंतर फ्लोअर बीम, जो काही आपण टाईल्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत, तर त्या ठिकाणी आपल्याला फ्लोअर बीमची आवश्यकता असणार आहे. आणि त्यानंतर मग काय आहे की फ्लोअर बीम वगैरे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण पुढे आहे आपलं स्लॅब. आपण स्लॅब कन्स्ट्रक्शन करणार आहोत. स्लॅब कन्स्ट्रक्शन हा बीमवर सपोर्ट होणार आहे, बरोबर आहे की नाही.
आपण बघतो आपल्या घराचं जे काही स्ट्रक्चर असतं तर ते काय आहे की स्लॅब जो असतो, स्लॅब कशावर सपोर्ट असतो, फ्लोअर बीमवर, आणि बीम कशावर सपोर्ट असतं, कॉलमवर, आणि कॉलम कशावर सपोर्ट करत असतो, जे काही फुटिंग वगैरे तर त्यावर तो सपोर्ट करत असतो. ओके. त्यानंतर काय स्टेअरकेस म्हणजे आपल्याला माहिती की स्टेअरकेस म्हणजे काय, जिना जो काही पायऱ्या वगैरे म्हणतो आपण, जिना वगैरे. जर आपल्याला जे काही आता स्टेअरकेसचा उपयोग केव्हा होतो आपल्याला, जेव्हा आपल्याला टेरेसवर जायचं असेल, जेव्हा आपण टेरेसवर जातो. ओके. टेरेसवर जाण्यासाठी, नंतर एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर जाण्यासाठी आपल्याला स्टेअरकेसची आवश्यकता असते. आणि जो काही त्याचं व्हॉल्यूम आहे, तर व्हॉल्यूम कशात मोजू आपण, लेंथ, ब्रीथ आणि हाईट. ओके. पुढे आहे प्लिन फिलिंग. त्यानंतर काय आहे की जी की प्लिंथ वगैरे बनवली आपण, तर प्लिन फिलिंग वगैरे होणार आहे. त्यानंतर काय आहे, ब्रिक मेसोनरी सुपरस्ट्रक्चर. आता कॉलमला लागून जे काही कॉलमला लागून काय आपल्याला ब्रिक स्ट्रक्चर वगैरे, ब्रिक कन्स्ट्रक्शन करायची आहे. ओके. ब्रिकची जी काही मेसोनरी आहे ते वॉल आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे आहे ब्रिक मेसोनरीची. त्यानंतर आहे फ्लोरिंग. जे काही वॉल्स असणार आहे ते आपल्या ब्रिकच्या असणार आहे. कशामध्ये, फ्रेम स्ट्रक्चरमध्ये. नंतर आणि जो लोड आहे तो फक्त कॉलमवर असणार आहे, ब्रिक मेसोनरीवर नसणार आहे. पुढे आहे फ्लोरिंग. आता फ्लोरिंग काय आहे की जे काही टाईल्स वगैरे आपण प्लिंथवर प्रोव्हाइड करणार आहोत, तर त्या टाईल्स वगैरे ह्या स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. ओके. तर तो आला फ्लोरिंगचा पार्ट. त्यानंतर इंटरनल प्लास्टर, एक्सटर्नल प्लास्टर. जे काही मधले जे काही आपण घरामध्ये जे काही प्रोव्हाइड करणार आहोत इंटरनल प्लास्टर, तर ते जे काही इंडियन स्टँडर्डचे जे काही रूल आहे, तर इंडियन स्टँडर्ड रूलनुसार आपण जे काही डिडक्शन वगैरे तर ते डोअर विंडोसाठी करून इंटरनल प्लास्टर. त्यानंतर एक्सटर्नल प्लास्टर. आणि जे काही इंटरनल आणि एक्सटर्नल प्लास्टरला जे नियम आहेत तेच नियम आपण इंटरनल पेंटिंग आणि एक्सटर्नल पेंटिंग म्हणजे कलरिंग जी करणार आहोत ती, म्हणजे डिडक्शन वगैरे सगळं काही रूल या ठिकाणी ते अप्लाय करणार आहोत. आता पुढे आपण बघणार आहोत टॉपिक आपला मेजरमेंट ऑफ वर्क ॲज पर द IS 1200. मेजरमेंट ऑफ वर्क ॲज पर द IS इंडियन स्टँडर्ड 1200 नुसार काही रूल्स आपल्याला दिलेले आहे की ते जे मेजरमेंट जे काही एलिमेंट आहे वेगवेगळे. आता मेजरमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क ऑक्युपाय अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस इन प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ वर्क. जे काही मेजरमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स आहे, म्हणजे जे काही मोजमापाचं जे काही काम आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर ते काय आहे की जे काही त्याचे जे काही युनिट आहे तर ते सर्वात इम्पॉर्टंट या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असतात. ओके. देअर आर सम डिफरन्सेस रिगार्डिंग द मेथड ऑफ मेजरमेंट अमॉंग द स्टेट गव्हर्मेंट डिपार्टमेंटनुसार जे काही मेथड्स आहे त्या मेथड्सनुसार आपण ते मेजरमेंट हे अप्लाय करणार आहोत. तर जो काही इंट्रोड्यूस बाय द इंडियन स्टँडर्ड IS, द लीगल अँड बेसिक डॉक्युमेंट फॉर रिमूव्हिंग ambiguities and settling all the dispute for the making payment to the contractor. आता जे काही मेजरमेंट वगैरे आहे, तर मेजरमेंट हे इंडियन स्टँडर्डनुसार टोटली भारतामध्ये एकच असणार आहे. आणि त्यानुसारच आपलं जे काही लेबर वगैरे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचे जे काही वादामधले जे काही वाद वगैरे न होता त्यांचे जे काही पेमेंट आहे तर ते आपण त्याप्रमाणे करणार आहोत. ओके. तर आता यावर क्वेश्चन विचारू शकतात की आता हे रूल्स आहेत. फॉलोइंग पॉईंट शॅल बी नोटेड व्हाईल टेकिंग द मेजरमेंट. आता जे काही मेजरमेंट आपण घेणार आहोत तर त्या मेजरमेंट घेतेवेळी काही पॉईंट आपल्याला लक्षात घ्यावे लागतात आणि त्या पॉईंटनुसार आपल्याला हे मेजरमेंट घ्यावे लागतात. तर क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट पॉईंट्स आर टेकिंग फॉर द मेजरमेंट. आता असा क्वेश्चन येऊ शकतो आणि त्यावर मग आपण हे 6 पॉईंट लिहू शकतो. ओके. तर जेव्हा आपण एखादं एलिमेंट वगैरे त्याचं आपण मेजरमेंट घेऊ तेव्हा काय आहे की कोणतेही आपल्याला पॉईंट लक्षात घ्यावे लागणार आहे. ईच आयटम शाल बी फुल्ली डिस्क्राईब. आता जे काही प्रत्येकी जे काही आयटम आहे तर ते काय आहे पूर्ण डिस्क्राईब केलेलं पाहिजे. जे काही एलिमेंट वगैरे असणार आहे तर ते पूर्ण त्याचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं पाहिजे.
त्यानंतर द मेजरमेंट शॅल बी टेकन इन ऑर्डर ऑफ अ सिक्वेन्स ऑफ लेंथ ब्रीथ ऑर विड्थ अँड हाईट ऑर द डेप्थ. तर जे काही मेजरमेंट आपण घेणार आहोत तर त्या मेजरमेंटमध्ये काय असणार आहे की लेंथ ब्रीथ डेप्थ अशा सिक्वेन्सनुसार त्याचं जे काही मेजरमेंट आहे तर ते दिलेलं पाहिजे. ओके. तर हे मेजरमेंट जेव्हा त्या ठिकाणी मेजरमेंट जेव्हा आपण घेऊ तेव्हा सिक्वेन्स वाईज म्हणजे आधी लेंथ ब्रीथ आणि मग डेप्थ हे मोजणं आपल्याला गरजेचं आहे किंवा हाईट. ओके. नंतर आहे डायमेन्शन शॅल बी मेजर टू नियरेस्ट टू 0.01 मीटर. आता 0.01 मीटरपर्यंत जे काही डायमेन्शन वगैरे असणार आहे तर ते जवळपास त्यापर्यंत आपण मोजू शकू. त्यानंतर एरिया जो काही आहे एरिया शॅल बी वर्क आउट टू नियरेस्ट 0.01 मीटर स्क्वेअर. आता जो काही एरिया वगैरे आहे तर एरियासुद्धा आपण जवळपास जे काही 0.01 मीटर स्क्वेअरपर्यंत त्या ठिकाणी मोजू शकू. नंतर जो काही व्हॉल्यूम आहे म्हणजे मीटर क्यूब म्हणजे लेंथ ब्रीथ आणि डेप्थ. एरियामध्ये फक्त लेंथ आणि ब्रीथ येतं आणि क्युबिक मीटर कंटेन जे काही लेंथ ब्रीथ डेप्थ मीटर क्यूबमध्ये आहे तर ते आपण व्हॉल्यूमसुद्धा कशामध्ये मोजणार आहोत जवळपास 0.01 मीटर क्यूबपर्यंत त्या मोजण्याचे आपल्याला लिमिटेशन या पॉईंटमध्ये आपल्याला दिलेले आहेत. द सेम वर्क डन अंडर द डिफरंट कंडिशन शाल बी मेजर्ड सेपरेटली स्टेटिंग द कंडिशन द लिफ्ट अँड लीड व्हेरेवर पॉसिबल. आता लीड आणि लिफ्ट जे काही आहे तर ते आपण एकदा बोललो होतो की जे काही लिफ्ट असतं म्हणजे आता समजा आपण एक्सकॅव्हेशन केलं तर जे काही खोदकाम केलेलं जे काही मटेरियल आहे ते ग्राउंडवरून वरचे जमिनीवर टाकावं लागतं. तर खालून वरती जे काही मटेरियल आपण टाकू तर जेवढ्या डिस्टन्सपर्यंत आपण ते मटेरियल टाकू तर त्याला आपण लिफ्ट म्हणणार आहे. म्हणजे जे काही व्हर्टिकल डिस्टन्स असेल त्याला आपण लिफ्ट म्हणणार आहोत. आणि लीड म्हणजे काय की आता जे काही आपण मटेरियल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणार आहोत तर ज्या ठिकाणाहून आपल्याला ते मटेरियल मिळेल त्यानंतर तिथून ते जेव्हा आपण साईटवर आणू त्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करा त्या ठिकाणी आणू तर तिथून तर ज्या ठिकाणाहून आपण मटेरियल आणतो आहे जे डिस्टन्स आहे त्याला आपण लीड म्हणणार आहोत. ओके. लीड आणि लिफ्ट म्हणजे उदाहरणार्थ जे काही आपण आता ब्रिक कन्स्ट्रक्शन करणार आहोत तर ब्रिक हे जवळपास साईडच्या थोडे 2 ते 3 मीटर अंतरावर आपण पूर्ण ब्रिकचा स्टॉक केलेला असणार आहे. तर तिथून ब्रिक आणायची आणि जे काही ज्या कामावर त्या ब्रिक लागणार आहे त्या ठिकाणी ठेवायच्या. तर तिथून तर त्या स्टॉकपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण लीड म्हणणार आहोत. आता दिलं आहे आपल्याला मोड्स ऑफ मेजरमेंट ऑफ डिफरंट आयटम ऑफ वर्क. आता हा क्वेश्चन आपल्याला विंटर 16, 17, 18, समर 16, 17 आणि 18 तर या दरम्यान आपल्याला हा विचारलेला आहे क्वेश्चन. तर मोड ऑफ मेजरमेंट ऑफ डिफरंट आयटम ऑफ द वर्क. मोड्स ऑफ डिफरंट आयटम ऑफ वर्क आपल्याला काय आहे की आता हे वेगवेगळे मेजरमेंट आहे मोड ऑफ मेजरमेंट ऑफ डिफरंट आयटम्स ऑफ द वर्क. आता हे वेगवेगळे मेजरमेंट जे काही आहेत म्हणजे जे काही एलिमेंटनुसार आपण त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे कन्स्ट्रक्शनचे पार्ट्स आहेत तर त्यांना आपण कशामध्ये मोजू तर ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर अर्थवर्क म्हणजे काय जो काही जमिनीचा भाग आहे. ओके. तर जमिनीच्या भागासाठी आपण काय यूज करणार आहोत तर अर्थवर्कसाठी आपण मीटर क्यूब. तर जे काही अर्थवर्क आहे तर अर्थवर्कसाठी काय आहे की युनिट ऑफ मेजरमेंट मीटर क्यूब मीटर स्क्वेअर रनिंग मीटर केजी क्विंटल आणि टन. आता हे जे मेजरमेंट आहे युनिटचे जे काही दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगवेगळे युनिट आहेत. तर या युनिट हे वेगवेगळे युनिट कुठे कुठे यूज करू शकतो आपण तर यावर क्वेश्चन विचारू शकतात. ओके. तर विंटर 16, 17, 18 आणि समर 16वर क्वेश्चन विचारलेला आहे. तर ते क्वेश्चन असं विचारू शकतात म्हणजे जे काही युनिट ऑफ मेजरमेंट्स आहेत तर वेगवेगळे जे काही 10 ते 15 युनिट ते विचारू शकतात आणि त्याचंवालं जे काही आपण कोणतं युनिट कोणत्या एलिमेंटसाठी यूज करू तर ते त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरला आपल्याला विचारू शकतात.
तर जे काही अर्थवर्क आहे, जे काही जमिनीचा कोणताही भाग असेल, कटिंग फिलिंगचा किंवा मुरुम टाकण्याचा किंवा त्या ठिकाणी काही भाग हा युनिफॉर्म करण्याचा, तर ते मोजण्याचं काम आपण कशात करणार आहोत, मीटर क्यूबमध्ये. त्यानंतर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट फॉर फाउंडेशन, जे काही प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे फुटिंग वगैरे असेल, फुटिंग फाउंडेशन वगैरे जे काही असणार आहे, तर जे काही प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे सुरुवातीला जे काही फाउंडेशन आपण कन्स्ट्रक्ट करू, तर फाउंडेशनच्या आधी जे काही प्लेन सिमेंट कॉन्क्रीट आहे तर ते आधी प्रोव्हाइड करावे लागेल आणि त्यावर फाउंडेशन हा आपल्याला कन्स्ट्रक्ट करावा लागणार आहे. तर ते आपण कशात मोजू, आपण पी सी सी मोजणार आहोत आपण मीटर क्यूबमध्ये. त्यानंतर आर सी सी, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. आता पुढे जाऊन आपल्याला ज्या ठिकाणी फक्त सिमेंट सँड आणि ॲग्रिगेट याचाच वापर असेल तर त्याला आपण काय म्हणू, पी सी सी. आणि ज्या ठिकाणी स्टील, ॲग्रिगेट, सिमेंट आणि सँड यांचा वापर असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, आर सी सी. ओके. आर सी सी आणि पी सी सीमध्ये फरक काय आहे की पी सी सीमध्ये स्टीलचा वापर केला जात नाही आणि आर सी सीमध्ये स्टीलचा वापर केला जातो. आणि दोघंही आपण पी सी सी आणि आर सी सी कशात मोजणार आहोत, मीटर क्यूबमध्ये. ओके, मीटर क्यूबमध्ये. त्यानंतर आहे ब्रिक वर्क. आता जे काही ब्रिक वर्क आहे म्हणजे जे काही वॉल आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत, जे काही वॉल्स वगैरे असणार आहे, तर त्या वॉल कशाच्या असणार आहे, आपल्या भिंती म्हणतो आपण, तर त्या भिंती कशाच्या असणार आहे, आपल्या ब्रिकच्या. आणि ते ब्रिकचं जे काही काम आहे तर ते कशात मोजणार आहोत आपण, मीटर क्यूबमध्ये. तर का, त्याचं कारण असं आहे की जे काही लेंथ, आता ब्रिक जी आहे त्याला वॉलला काय आहे की लेंथ पण असणार आहे, नंतर डेप्थ पण असणार आहे आणि विड्थ पण असणार आहे. जर 3 डायमेन्शन असले तर त्याला आपण मीटर क्यूबमध्ये मोजतो. ओके, मीटर क्यूबमध्ये मोजतो. आणि 2 डायमेन्शन असेल तर मीटर स्क्वेअरमध्ये आणि 1 डायमेन्शन असेल तर रनिंग मीटरमध्ये. ओके. जे काही ब्रिकवर्क आहे तर ब्रिकवर्क कशात मोजणार आहोत आपण, मीटर क्यूबमध्ये. आता उदाहरणार्थ तर जेव्हा जेव्हा लोक कामं करतील, तर लेबर जेव्हा कामं करतील तेव्हा आपण एका दिवसाचं काम कशात सांगू, मीटर क्यूबमध्ये, की इतकं 2 मीटर क्यूब इतकं काम झालं किंवा एक क्यूबिक मीटरपर्यंत एक काम झालं. ओके. तर जे काही ब्रिक वर्क वगैरे असणार आहे तर ते आपण मीटर क्यूबमध्ये त्याचं वर्क किंवा काम किती झालं आहे तर ते असं आपण सांगणार आहोत. ओके. नंतर पुढे दिलं आहे आपल्याला स्टोन मेसोनरी. तर स्टोन मेसोनरीचं जे काही आपल्याला काम सांगायचं आहे म्हणजे कशा युनिटमध्ये मोजणार आहोत आपण, मीटर क्यूबमध्ये. तर स्टोन मेसोनरीसुद्धा काय आहे की मीटर क्यूबमध्ये आपण त्याला मोजणार आहोत. म्हणजे त्याला पण लेंथ असणार आहे, ब्रीड्थ असणार आहे, डेप्थ असणार आहे. लेंथ, ब्रीड्थ आणि डेप्थ. ज्या ठिकाणी लेंथ, ब्रीड्थ, डेप्थ ही असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण मीटर क्यूबमध्ये मोजतो. ओके. त्यानंतर पुढे दिलं आहे आपल्याला वूड वर्क फॉर डोअर, विंडो, फ्रेम. आता जे काही वूडवर्क असतात डोअर, विंडो, फ्रेमसाठी, जे काही फ्रेम जी असते म्हणजे ज्या फ्रेमवर आपला डोअर किंवा विंडो ही कनेक्ट केलेली असते त्याला आपण फ्रेम असं म्हणतो. तर ते कामसुद्धा आपण मीटर क्यूबमध्ये मोजणार आहोत. ओके. त्याचं जे काही काम आहे म्हणजे आता किती मीटर क्यूबचं लाकूड लागणार आहे, किती मीटर क्यूबचे फ्रेम वगैरे लागणार आहे, तर त्याला आपण मीटर क्यूबमध्ये मोजणार आहोत. पुढे आहे कॉन्क्रीट पण आपण मीटर क्यूबमध्ये मोजणार आहोत. नंतर डोअर अँड विंडो शटर्स. आता जे काही डोअर अँड विंडो शटर्स आहे तर त्याची जी काही थिकनेस आहे ती कन्सिडर केली जात नाही. ओके. तर फक्त लेंथ आणि ब्रीड्थ किती आहे ती बघू आपण. तर जी काही ब्रीड्थ आणि हाईट एवढंच कन्सिडर त्या शटरमध्ये केलं जातं. आता उदाहरणार्थ एखादं तुमचं आपल्या घराचं जे काही डोअर आहे तर ते बघितलं आपण की त्याला आपण कशामध्ये मोजू, मीटर स्क्वेअरमध्ये. ओके. स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअरमध्ये. ओके. डोअर अँड विंडो शटर्स. ओके. जो काही दरवाजा आहे तो आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजू आणि जो काही खिडकी आहे ते सुद्धा आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजू. त्याला आपण मीटर क्यूबमध्ये मोजायचं नाही. जे काही कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन करायचं नाही की त्याला आपण मीटर क्यूबमध्ये मोजू. पण त्याचं जे काही डेप्थ आहे तो पार्ट हा खूप छोटा असतो. त्याचा जो काही थिकनेस जी काही आहे
शटर किंवा दरवाजाची जी थिकनेस असते ती नॉमिनल असते, म्हणून ती कन्सिडर केली जात नाही, म्हणून त्याला मीटर स्क्वेअरमध्ये मोजू. त्या ठिकाणी मीटर क्यूब वापरायचं नाही, मीटर स्क्वेअरमध्येच त्याला मोजायचं आहे आपल्याला. डोर विंडो शटरला मीटर स्क्वेअरमध्ये. तर पुढे आहे सिमेंट कॉन्क्रीट ग्रिल वर्क. तर सिमेंट कॉन्क्रीट ग्रिल वर्क जे आहे तर ते पण आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. सिमेंट कॉन्क्रीट ग्रिल वर्कची जी काही थिकनेस आहे ती बी नॉमिनल असते, त्यामुळे त्याला आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. तर 10 सेंटीमीटर थिक ब्रिक वॉल, जी काही थिकनेस आहे ब्रिक वॉलची, जी काही 10 सेंटीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटरपर्यंत जर थिकनेस असेल, 10 सेंटीमीटर थिकनेस म्हणजे जे काही आपण बिल्डिंग मटेरियलमध्ये शिकलो की जे काही स्ट्रेचर बॉन्ड जो काही म्हणतो आपण, स्ट्रेचर बॉन्ड जर असेल तर आणि त्याची थिकनेस 10 सेंटीमीटर, जो काही स्ट्रेचरचा जो पार्ट आहे तो 10 सेंटीमीटरचा असणार आहे. 10 सेंटीमीटर ची थिकनेसचे ब्रिक वॉलला आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. त्यानंतर डॅम प्रूफ कोर्स, जो टाईल्सच्या आधी जो काही प्रोव्हाइड केलेला असतो ते सुद्धा आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. DPC मीटर स्क्वेअर. प्लास्टरिंग आणि पॉइंटिंग जे करणार आहोत ते पण आपण कशात मोजणार आहोत, मीटर स्क्वेअरमध्ये. त्यानंतर फ्लोअरिंग, जे काही टाईल्स वगैरे प्रोव्हाइड करू ते सुद्धा मीटर स्क्वेअरमध्ये. आधी DPC प्रोव्हाइड करतो आपण आणि त्यावरती फ्लोअरिंग प्रोव्हाइड करत असतो, ते सुद्धा आपण मीटर स्क्वेअरमध्ये. DPCमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही, जसं RCC PCC आहे ते मीटर क्यूबमध्ये मोजतो आपण, परंतु जे काही DPC आहे ते मीटर स्क्वेअरमध्ये मोजतो. फ्लोअरिंगसुद्धा. स्कर्टिंग, आता स्कर्टिंग काय राहतं, जी काही आपली वॉल असते तर वॉलचा जो काही बॉटमच्या पार्टला लहान याच्यात टाईल्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, लहान टाईल्स वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात फ्लोअरला. ज्या वॉलला, जी काही वॉल असते आपली भिंत असते त्या भिंतीच्या खालच्या भागाला लहान टाईल्स प्रोव्हाइड केलेले असतात, त्याला आपण स्कर्टिंग असं म्हणतो. तर त्या काय मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. तर ग्रिल कोलॅप्सिबल साईड गेटसुद्धा मीटर स्क्वेअरमध्ये. टाईल रूफिंग शीट वगैरे मीटर स्क्वेअरमध्ये. त्यानंतर सेंटरिंग शटरिंग फ्रेमवर्क, जे काही शटरिंग वगैरे. शटरिंग म्हणजे काय, तर जे काही शटरिंग दरम्यान आपण जे काही कॉन्क्रिटिंग वगैरे करतो, तर कॉन्क्रिटिंग करण्याआधी आपण काय करतो की जे काही फॉर्मवर्क लावले जातात आणि त्या फॉर्मवर्कवर उभं राहून किंवा त्याचा सपोर्ट घेऊन आपण ते कॉन्क्रिटिंग करत असतो, त्याला आपण शटरिंग असं म्हणतो, त्यालाच फॉर्मवर्क असं म्हणतो. ते मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. तर डॅडो म्हणजे जे काही टाईल्स जे काही आपण बाथरूममध्ये प्रोव्हाइड करतो, WC बाथमध्ये जे काही बाथरूम वगैरे आपलं असतं त्या बाथरूमला पूर्ण वॉलला टाईल्स प्रोव्हाइड केलेल्या असतात, त्यासुद्धा आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. ऑइल अँड पेंट्स मीटर स्क्वेअरमध्ये. बार्बर वायर फेन्सिंग, जे काही म्हणजे आपण स्टील जेव्हा वापरू त्या दरम्यान आपल्याला काही वायरची गरज असते की जेणेकरून जे काही बार्स वगैरे तर ते मोकळे व्हायला नको, तर त्या वायर्सची गरज असते. तर तो वायर आपण रनिंग मीटरमध्ये मोजणार आहोत. म्हणजेच काय, RMT. ओके, जे काही वायर्स आहे त्या RMTमध्ये म्हणजे रनिंग मीटरमध्ये मोजणार आहोत, त्याचं शॉर्ट फॉर्म RMT आहे. रेलिंग, जे काही स्टेअरकेस असते म्हणजे जिना वगैरे असतो, जिना चढत असताना आपण ज्यावर हात ठेवतो म्हणजे ज्याचा आधार घेऊन आपण वरती चढतो त्याला आपण रेलिंग्स म्हणतो, ते रनिंग मीटरमध्ये मोजणार आहोत. RMT म्हणजेच रनिंग मीटर. पाईपसुद्धा RMTमध्ये. ब्रिक ऑन एजेस, आता ब्रिक जे काही प्रोव्हाइड करणार आहोत, आता या ठिकाणी विचारलं होतं त्यांनी 10 सेंटीमीटर थिक ब्रिक वॉल मीटर स्क्वेअरमध्ये, परंतु जे काही ब्रिक, जे काही जे काही एजच्या ठिकाणी आपण ब्रिक प्रोव्हाइड करू त्यासुद्धा आपण नंबर्समध्ये मोजायचे आपल्याला. म्हणजे किती नंबर्स आपण ठेवले आहे, 10 12 असं मोजणार आहोत, मीटर स्क्वेअर नाही. ओके, ब्रिक ऑन एजेसला. WC पॅन, जे काही वॉटर क्लोजेट पॅन वगैरे जो असतो तो बी नंबरमध्ये मोजणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने नंबरिंगमध्ये आपण काय मोजू, मीटर स्क्वेअरमध्ये काय मोजू, मीटर क्यूबमध्ये काय मोजू. नंतर आता आहे व्हाईट वॉशिंग.
व्हाईट बेसिन, आता जी काही बेसिन वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत, बेसिन जे काही बाथरूमच्या बाहेर बेसिन वगैरे असते, तर ते सुद्धा आपण नंबर्समध्ये मोजणार आहोत. म्हणजे किती नंबर्स आहे, 2 नंबर्स आहे का 1 नंबर्स आहे, ओके. किती बेसिन लावलं आहे आपण घरामध्ये, ओके, तसं मोजणार आहोत. मॅनहोल कवर, जे काही मॅनहोल आपलं जे काही बाथरूमचं वगैरे जे काही पाणी आहे, तर ते ज्या ठिकाणी जातं तर त्याला मॅनहोल म्हणतो. त्या कवरसुद्धा नंबरमध्ये मोजणार आहोत. नंतर पुढे जाऊन साईट क्लिअरन्स. आता साईट क्लिअरन्स जे आहे तर ते कशात मोजणार आहोत आपण, लमसम. लमसम म्हणजे अंदाजे आपण त्या जॉबला साईट क्लिअरन्सला मोजणार आहोत. पुढे आहे इलेक्ट्रिक वायरिंग आपण पॉईंटमध्ये मोजणार आहोत, पॉईंट. आता क्वेश्चन विचारू शकतात की इलेक्ट्रिक वायरिंग हे आपण कशामध्ये मोजू, मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब किंवा पॉईंट. तर त्याचं उत्तर असेल पॉईंट, ओके. जितके पॉईंट असणार तितकी ती इलेक्ट्रिक वायरिंग आपण प्रोव्हाइड करू. लक्षात ठेवा की इलेक्ट्रिक वायरिंग हे पॉईंटमध्ये मोजतो. त्यानंतर रेनफोर्समेंट, माइल्ड स्टील रेनफोर्समेंट, माइल्ड स्टील जे काही रेनफोर्समेंट आहे ते कसे kg, किलोग्रॅम किंवा मेट्रिक टनमध्ये आपण ते मोजणार आहोत. तर लक्षात ठेवा की जे काही माइल्ड स्टील वगैरे आहे, माइल्ड स्टील, तर ते आपण kg, किलोग्रॅममध्ये मोजू. त्यानंतर आहे टिम्बरिंग, तर टिम्बरिंग आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत, ओके. मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. टिम्बरिंग आणि स्ट्रेंचेस मीटर स्क्वेअरमध्ये. त्यानंतर ग्राउटिंग दिलं आहे, ग्राउटिंगचं सुद्धा पार्ट दिला आहे. तर ग्राउटिंग फॉर क्रॅक जॉईंट्स, तर ते सुद्धा आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. सरफेस ड्राईंग, जे काही ड्रायर्स वगैरे असतात तर ते सुद्धा आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार आहोत. नंतर अर्थवर्क इन सरफेस ड्रेसिंग, जे काही अर्थवर्क असतं तर ते अर्थवर्क आपण सुद्धा त्या स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. एक्सकॅव्हेशन आपल्याला नंबरमध्ये, प्लँकिंग, स्ट्रटिंग, क्लिअरिंग, शब्स हे नंबरमध्ये. आता त्यानंतर आहे कटिंग ऑफ द बिग ट्री, जे काही मोठमोठे झाडं वगैरे आपण तोडणार आहोत तर ते सुद्धा नंबरमध्ये मोजणार आहोत, किती नंबर ऑफ झाडं तोडली, ओके. सँड फिलिंग, जे काही सँड वगैरे असते तर ती आपण फिलिंगसाठी यूज करतो, तर ते सुद्धा ते आपण मीटर क्यूबमध्ये मोजणार आहोत. किती मीटर क्यूब, किती क्युबिक मीटरमध्ये आपण सँड ही टाकली, तर ते कशात मोजणार आहोत, क्युबिक मीटरमध्ये. नंतर स्क्वेअर मीटरचा जो पार्ट आहे तो कॅव्हिटी वॉलसाठी वापरणार आहोत. जे काही कॅव्हिटी वॉल म्हणजे 2 वॉल्स आणि त्या 2 वॉल्समध्ये गॅप प्रोव्हाइड असतो, त्याला कॅव्हिटी वॉल म्हणतो. आणि ते कशात मोजणार आहोत, स्क्वेअर मीटरमध्ये. ब्रिकवर लेस दॅन 1 ब्रिक थिक, ते स्क्वेअर मीटरमध्ये. एकाच ब्रिकपेक्षा कमी थिकनेसचं जर ब्रिकवर्क असेल तर त्याला आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. पुढे हनीकोमसुद्धा हे एकसुद्धा ब्रिकवर्कचा प्रकार आहे, हनीकोम ब्रिकवर्क, ते सुद्धा स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. त्यानंतर स्टोन वर्क अँड फेसिंग, जे काही स्टोन वर्क इन फेसिंग जर असेल त्याला आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. स्टोन मॅसोनरी म्हटलं तर इथं काय येईल, मीटर क्यूब किंवा स्क्वेअर मीटर, क्युबिक मीटर असं येईल. पण आता हे काय फेसिंगसाठी स्टोन नाही, तर स्क्वेअर मीटरमध्ये. स्टोन कोर्स, रनिंग मीटर. आता स्टोन कोर्स म्हणजे काय की पूर्ण एका लाईनीमध्ये जर स्टोन प्रोव्हाइड करायचे असतील त्याला कोर्स म्हणतो, स्टोन कोर्स. तर ते कशात मोजणार आहोत आपण, रनिंग मीटरमध्ये. नंतर पुढे दिलं आहे रेन वॉटर पाईपसुद्धा रनिंग मीटरमध्ये मोजणार आहोत. त्यानंतर पेविंग वर्क जे काय आहे, पेवमेंट वगैरे आपण पेट्रोल डिझेल भरायला जातो त्या ठिकाणी पेवमेंट वगैरे खाली बॉटमला प्रोव्हाइड केलेले असतात, ते सुद्धा स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. नंतर आहे स्टोन सील्स स्क्वेअर मीटरमध्ये. व्हाईट लेस टाईल्स, जे काही टाईल्स आहेत त्यासुद्धा आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. रोल्ड स्टील बीम्स क्विंटलमध्ये. आता जे काही रोल्ड स्टील बीम्स आहे तर त्या बीम्ससुद्धा स्टीलचे जे काही बीम वगैरे असतात तर ते सुद्धा क्विंटलमध्ये मोजणार आहोत. कोलॅप्सिबल गेट जे आहे ते सुद्धा स्क्वेअर मीटरमध्ये. जे काही गेट वगैरे प्रोव्हाइड करू तर ते गेटसुद्धा स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. नट बोल्ट्स, जे काय आहे नट बोल्ट वॉशर वगैरे, हे नट बोल्ट वगैरे आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्यादरम्यान लागणार आहे
तर किलोग्रॅममध्ये आपण के जीमध्ये ते मोजू की किती के जीचे नट बोल्ट आपण वापरले. ओके. फॉर्मवर्क स्क्वेअर मीटरमध्ये, लेईंग वॉटर सेवर पाईप रनिंग मीटरमध्ये, बिग कॉक स्टॉप कॉक व्हील वॉल त्याच्यात नंबरमध्ये, नंतर फॉल्स सिलिंग आपलं मीटर स्क्वेअरमध्ये. ओके. तर अशा पद्धतीने हे मेजरमेंट आणि त्याचे युनिट दिलेले आहेत. तर जे वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शनसाठी वेगवेगळे यामधील मटेरियल आपल्याला लागणार आहे. तर प्रत्येक मटेरियल आपण कशामध्ये मोजणार आहोत, तर त्याचं जे काही युनिट आहे तर ते हे युनिट जे आहेत ते आपलं टोटली पार्ट पाहिजे. कारण जो काही कॉन्ट्रॅक्टर असतो, जो टेंडर बनवणारा व्यक्ती असतो, इस्टिमेटर वगैरे असतो, तर त्याचं हे जे काही युनिट असतात ते पूर्णपणे पार्ट असतात. की कॅव्हिटी वॉल कशात मोजायला पाहिजे, हनीकोम ब्रिकवर्क असेल तर कशात मोजायला पाहिजे, साधं ब्रिकवर्क असेल तर मीटर क्यूबमध्ये मोजतो. तर हा जो फरक आहे तो त्याला समजायला पाहिजे की आपण कोणत्या वेळेस कोणतं युनिट हे वापरायला पाहिजे. ओके. यावेळेस हे कोणत्या स्टोन वर्क फेसिंगसाठी स्क्वेअर मीटर, स्टोन कोर्स जे आहे ते स्क्वेअर मीटरमध्ये, रनिंग मीटरमध्ये. ओके. तर हे जे युनिट आहे तर ते हे युनिट आपल्याला लक्षात पाहिजे. आता वॉश बेसिन आहे, ते वॉश बेसिनसुद्धा आपण नंबरमध्ये यूज करतो. ओके. तिथं मीटर स्क्वेअर किंवा मीटर क्यूबचं युनिट लावत नाही, तर त्यासाठी नंबरचं युनिट वापरतो.